इतिहास हा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। ते वाचल्यानंतर आपण खाली जातो तेव्हा बरेच काही इतर गोष्टी लिहिल्या गेल्या आहे आणि एकदम शेवट की कशा पद्धतीने जातीचा दाखला हा मिळेल ह्याची फक्त प्रोसिजर सांगितलेली आहे। त्यामुळे फक्त प्रोसिजर सांगणारा हा कालचा GR आहे असं अनेक तज्ञांचं मत आहे। नाही, 100% अनेक लोकांचं मत आहे की ह्याच्यातून जी काही लोकांची अपेक्षा आहे प्रमाणपत्र जातीचा दाखला हा मिळाला पाहिजे आणि त्याला कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा झाली पाहिजे। कदाचित कालचा GR बघितल्यानंतर तज्ञांच्या म्हणण्यानुसार ही व्हॅलिडिटी राहील असं त्यांना वाटत नाही। दुसरीकडे भुजबळांनी आज नाराजी व्यक्त केली आहे। मंत्रिमंडळात ते प्रश्न बसता निघून गेले, याचा अर्थ परत एकदा मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद रंगवला जाईल का आणि शासनाची ही भूमिका होती? हे बघा, भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, आज सत्तेत आहेत, स्वतः मंत्री आहेत। लोकसभेच्या काळामध्ये त्यांनी मोठ्या मोठ्या सभा घेतल्या, त्या सभा असतील तसंच काही भाजपचे पुरस्कृत जे काही छोटे मोठे नेते आहेत इतरही त्यांनी मिळून ज्या सभा घेतल्या, त्याच्याचबरोबर दुसऱ्या बाजूला ज्या सभा झाल्या, एकत्रित आपण जर बघितलं तर ओबीसी आणि मराठामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला, एक दुरी निर्माण झाली आणि त्या दुरीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा इलेक्शनच्या काळामध्ये भाजपला आणि त्यांच्या मित्रपक्षाला नक्कीच तिथं झाला। आम्हाला भीती हीच वाटते, आमच्या सगळ्यांचं मत हेच आहे की एक सलोखा दोन्ही समाजामध्ये एकोपा सलोखा बंधुभाव हा राहिला पाहिजे, हाच खऱ्या अर्थाने संतांचा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे। पण आज ते होताना दिसत नाही, मुद्दामून एक वेगळा वाद निर्माण केला जातो। आता भुजबळ साहेब का नाराज आहेत हे मला तरी सांगता येणार नाही, पण जर आपण उपसमिती मित्रमंडळाची जी उपसमिती आपण जर बघितली त्याच्यामध्ये महाजन साहेब आहेत, ते स्वतः ओबीसी नेते आहेत आणि काल जे कोणी मराठा नेते नाही तर मंत्री हे जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आले होते, त्याच्यामध्ये जयकुमार गोरे सुद्धा जे ओबीसी नेते आहेत मंत्री आहेत ते सुद्धा तिथं होते। आता ओबीसी नेते आणि मराठा नेते मिळून हा निर्णय तिथं घेतला गेला असेल नाही तर GR काढला गेला असेल तर मग या बाबतीत भुजबळ साहेब हे नाराज का, हे खरं तर भुजबळ साहेबांनाच आपण विचारलं पाहिजे। त्यामुळे ओबीसी आणि मराठा भाजपचे नेते एकत्रित घेऊन हा निर्णय घेतला, त्यामुळे असं आम्हाला वाटतं की ओबीसी आणि मराठा समाजाला मानणारा हा GR आहे नाही तर मान्य केलेला हा GR आहे। मग असं वेगळी भूमिका ही भुजबळ साहेब का घेतात हे त्यांनाच खऱ्या अर्थाने विचारलं पाहिजे। कालच्या पूर्ण 4-5 दिवसाच्या जरांगींच्या आंदोलनाच्या दरम्यान प्रश्न उपस्थित होते की या सगळ्या चित्र याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि विखे हे समोर दिसत होते, दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते याचा खूप जोरदार राजकीय वर्षप सुरू होतं की शिंदे कुठे होते, अजितदादा कुठे होते आणि त्याच्यावरून आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येतात की दोन मुख्यमंत्री असूनही मुख्यमंत्र्यांनाही प्रतिष्ठित टार्गेट करायचा प्रयत्न होता। बघा, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका झाल्या असं आम्हाला कळतं, त्याच्यामध्ये कुठेही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित नव्हते।